बोला सर, तुमचं नाव काय काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? माझं नाव श्रीमंत गणपती कांबळे, राहणार आनंदनगर लातूर. आणि मी भाजप पक्षामध्ये 1995 पासून भाजप पक्षाचा कार्यकर्ता आहे. आणि इमानदारीने मी भाजप पक्षाचं कार्य करत आलोय आत्तापर्यंत. आणि ऐन वेळेला भाजप पक्षाने माझ्यासोबत एकदम अशी म्हणजे मला असं उचलून असं बाजूला टाकल्यासारखं भाजप पक्षाने माझ्यासोबत केलेलं आहे. कारण मी वार्ड क्रमांक 4 मधून SC अ मधून मी उमेदवारी अर्ज केलो होतो, उमेदवाराची मागणी केलो होतो. तरी भाजप पक्षाने माझा अर्ज मला उमेदवारी दिली नाही. आणि भाजप पक्षाचा कार्यकर्ता नसून ते भाजप पक्षाचं त्याचं काही घेणं देणं नाही अशा व्यक्तीला उमेदवारी दिली. म्हणून मी भाजप पक्षावर एकदम असं नाराज झालेलो आहे. आणि भाजप पक्षानं असं करायला नाही पाहिजे होतं माझ्यासोबत. मला त्याचं फार दुःख वाटते. वरिष्ठांना वगैरे बोलत होते तुम्ही? वरिष्ठांना पण बोललो. वरिष्ठ असं म्हणतात की एखाद्या वेळेस चूक होऊ शकते पक्षाकडून, असं वरिष्ठांना बोलले माझ्यासोबत. मी मला अशी कसं तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही सगळी शहानिशा करायला पाहिजे की बाबा ही उमेदवाराला आपण तिकीट द्यायला, त्याचं तुम्ही पूर्ण चौकशी करायला पाहिजे. आणि चौकशी करून तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे. असं ही आपला कार्यकर्ता आहे का, भाजप पक्षाचा सभासद आहे का, हे वरिष्ठांना बघायला पाहिजे. पण ही न बघताच त्यांनी उमेदवारी दिली, त्याच्याबद्दल मला खूप नाराजी आहे माझी.